दिनांक 18 मार्च 2025 नवनाथ भाऊ काळे, गाव लांडाळा, तालुका औंढा, जिल्हा हिंगोली यांच्या शेतामध्ये आपण हळदीच्या प्लॉटवर आहेत। यावर्षी त्यानं आपल्या चंद्रगंगा ॲग्रो सायन्सचं पूर्ण खत व्यवस्थापनाचं शेड्यूल वापरलेलं आहे। त्यांना उत्कृष्ट पद्धतीचा यावर्षी माल होत आहे। विशेष म्हणजे कुठल्याही प्रकारची कीड आणि सड नाही आहे प्लॉटला। कांड्या एकदम जबरदस्त क्वालिटीच्या आहेत। कांड्याची लांबी, बंड्याची साईज एक नंबर आहे। ही पोटबंड्याची साईज आहे। हे पोटबंडा आणि त्याला साईडला लागलेला माल आहे। तर आपण नवनाथ भाऊ काळे यांना सर्वप्रथम विचारू की त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं आणि ते आपल्या कशी संपर्कात आले। राम राम भाऊ। राम राम। तुम्ही यावर्षी आपल्याकडून ट्रीटमेंट घेतली, हो। त्यामध्ये काय काय वापर केला? काय तुमचं ते फॉस्फरिक ऍसिड हां आणि तुमचे खत तुमच्याच म्हणण्याप्रमाणे समजा खत फवारणी वगैरे मी जसं सांगत गेलं तसं तुम्ही करत गेले। हो। वॉटर सोल्युबल दिले का याला? नाही 19 12 61 नाही काहीच दिलं नाही। बरं, खर्चाच्या बाबतीत पहिले जे खर्च हळदीत करत होते तुम्ही, नाही त्याच्यापेक्षा कमीच झाला खर्च। कमी खर्च झाला हो। आणि उत्पन्न कसं आहे? भरपूर निघाला माल। कांडीची साईज वगैरे नंबर 1। ही संपूर्ण जमीन जी आहे ती 54 हो, प्रकारात 54 एकदम प्युअर 54 जमीन आहे। तरी पण याच्यामध्ये कांडीची साईज तुम्ही पाहू शकता, एक नंबर कांडीची साईज झालेली आहे। आपला परिचय कसा झाला बरं? परिचय आमच्या गावचे दीपकराव आहे, दीपक भाऊ इगारे। हा त्यांच्याकडून मला परिचय झाला फेसबुकद्वारे। हा फेसबुक दीपक भाऊ इगारेंचा माझ्यासोबत संपर्क झाला आणि दीपक भाऊ इगारेंचे हे मित्र आहेत। त्यांनी पण आपलं ट्रीटमेंट पूर्ण घेतलेलं आहे। आता 2-4 दिवसांनी त्यांची पण हळद काढणार आहे। त्यांचा पण आपल्याला प्रत्यक्ष व्हिडिओ येईलच। बरं, दुसऱ्या आजूबाजूला जे हळदी काढायलेत त्याच्यापेक्षा आपल्या ट्रीटमेंटची हळद जे माल निघाला ते कसं आहे? लय नंबर 1 एक नंबर। सगळ्या क्वालिटीतच फरक पडला। तुम्ही गाभाटी बघू शकता, हे बघा एक नंबर साईज आहे मालामध्ये। कांडी एक नंबर कांडी आहे। हे संपूर्ण सारखा माल आहे। सारखा टोटल लोनात घेऊन सारखा साधारण 15 ते 20 हजार खर्च झाला असेल का एका एकरला? हो 15,000। मी तरी 20 म्हणालो, पण त्याच्यापेक्षा पण कमीच येणं, कारण प्रत्यक्ष येणं खर्च केलेला आहे। आपण फॉस्फरिक ऍसिड आणि सेंद्रिय पदार्थ हे 2 गोष्टी पुरवत असतो। तर 50% सेंद्रिय आणि 50% रासायनिक यावर हे प्लॉट आलेला आहे आणि उत्कृष्ट पद्धतीचा आलेला आहे। तरी आशा आहे की यांना जास्तीत जास्त उत्पादन येईल। शेवटी आपण याचा पुन्हा एकदा सगळे हळद शिजवल्यानंतर ज्यावेळेस पोते भरल्या जातील त्यावेळेस ॲक्च्युअल किती यांचं वजन भरलेलं आहे हे पुराव्यानिशी आपण देऊ। हे संपूर्ण 3 एकर क्षेत्र आहे। यांनी आपल्याला यावर्षी संधी दिली त्याबद्दल दीपक भाऊ इगारे आणि नवनाथ भाऊ काळे यांचं मनस्वी आम्ही आभार व्यक्त करतो। धन्यवाद।